आज मी बनवते चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत, बाजरीचे रोडगे, अगदी पारंपरिक पद्धतीने झणझणीत चमचमीत अशी आज आपण रेसिपी बघणार आहोत। काही ठिकाणी छोटे वांगे असले ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून वाफवले जातात, पण आज वांगे भाजून भरीत करणार आहोत। त्यासोबत कांद्याची पात पण घालणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। वांग्याचं भरीत करण्यासाठी मी इथे 2 मोठ्या साईजचे वांगे घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून घेतले आणि चाकूने आपल्याला याला अशा काप मारून घ्यायच्या। जेव्हा आपण वांगे भाजतो ना तेव्हा ते फुटणार नाही, त्यामुळे हे अशी काप करणं गरजेचं आहे। दोन्ही वांग्यांना मी इथे काप करून घेतले, असे छोटे छोटे त्याला काप करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे। मी इथे ब्रशने तेल लावून घेतलं। तेल लावल्यामुळे वांगी छान भाजली जातात, त्यामुळे तेलही लावायचं आहे। तेल लावलेलं वांग ताटामध्ये ठेवलं। दुसऱ्याही वांग्याला आपण तेल लावून घेऊया। तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता। मी इथे जांभळ्या कलरची वांगी घेतलेली आहे। दोन्हीही वांग्यांना मी इथे तेल लावून घेतलं। त्यानंतर मी इथे कांद्याची एक गड्डी घेतली। या पद्धतीने छान अशी कवळी आहे, मी त्याला स्वच्छ निवडून घेणार आणि बारीक चिरून घेणार आहे। त्याआधी आपण वांगे भाजून घेऊया। गॅसवर मी इथे जाळी ठेवली आणि वांग ठेवलेलं आहे। गॅस मी इथे फुलच ठेवलेला आहे। आपल्याला फुल गॅसवर ही वांगी छान भाजून घ्यायची आहे। छान अशी फिरवत फिरवत वांगे आपल्याला भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने वांग भाजलं की नाही ते चेक करायचं। चाकूने आपण त्याची साल काढून बघूया। वांग आपलं छान भाजलेलं आहे आणि ताटामध्ये ठेवूया। दोन्ही वांगे मी इथे भाजून घेतली। थंड होऊ द्यायचे आहे। थंड झाल्यानंतर वांग्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। कोणी कोणी तसंच ठेवतं, पण मी याची साल काढून घेत आहे। जेवढी निघेल तेवढी याची साल काढून घेणार आहे। या पद्धतीने भाजल्यानंतर अलगद अशी साल निघून येते। हे वांग्याचं भरीत भाजल्यामुळे खूप छान चवदार होतं। बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। हिवाळ्यामध्ये आवर्जून करा या पद्धतीने। दोन्हीही वांग्याची मी इथे साल काढून घेतली। मधोमध चाकूने चीर पाडायची आणि बघायचं किडे त्यामध्ये आळे आहे की नाही ते। यामध्ये अजिबात आळे नाही, छान वांगी निघलेली आहे, बघू शकता। चेक करायची आणि मगच घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आळाही असू शकते। दुसऱ्याही वांग्याला मधोमध मी चाकूने कापून घेतलं आणि देठ काढून घेणार आहे। दुसरंही वांग आपलं छान निघलेलं आहे, अजिबात किडलेलं नाही आहे। आणि चाकूने त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे। मस्त वांगी भाजले गेलेली आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये आळाई नाही आहे। चाकूनेच मी याला स्मॅश करून घेतलं या पद्धतीने। इथे बघू शकता मी इथे कांद्याची पात छान धुवून आणि चिरून घेतलेली आहे। त्यातली अर्धी गड्डी घेतलेली आहे कांद्याची पात। त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवला आणि अर्धी वाटी इतकं शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले छान भाजले आहे, ताटामध्ये काढून घेऊया। सहा ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे। त्यामध्येच मी लसूण टाकून घेतला। तेल न टाकताच आपल्याला हे भाजायचं आहे, मस्त चव येते। छान भाजून घेतलेलं आहे आणि काढून घ्यायचं ताटामध्ये। मी इथे जास्तच मिरच्या वापरलेल्या आहे। वांग्याचं भरीत तिखटच छान लागतं। शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या। झाकण लावायचं आणि मिक्सरला असं कोरडच फिरून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे। आपण आता फोडणी देऊया। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलं। मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण जी पात चिरून घेतलेली होती ती स्वच्छ धुतलेली आहे। पाणी निथरून त्यामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायची। कवळी आहे त्यामुळे छान लगेचच शिजल्या जाईल, 5 मिनिटात शिजले जाते। कवळी बघून घ्यायची कांद्याची पात, म्हणजे छान लागते। कांद्याची पात जर कवळी नसेल ना तर ती अशी दाताखाली
दोरे दोरे लागतात, त्यामुळे कवळीच घ्यायची. मस्त अशी कांद्याची पात तयार होते. 5 मिनिटांनी बघू शकता कांद्याची पात आपली छान शिजलेली आहे. आपण जे बारीक केलेले शेंगदाणे आणि मिरची होती तीही टाकून घ्यायची चटणी त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायची आहे. सुरुवातीला 1-2 मिनिटभर छान परतायचे आहे, म्हणजे छान वांग्याचं भरीत तयार होतं. आपण जे वांगे भाजून घेतलेले होते तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. कांद्याची पात आणि वांगे छान असे एकजीव करून घ्यायचे. मस्त झणझणीत होतं असं वांग्याचं भरीत. वांग्याच्या भरीताचे खूप प्रकार आहे. कोणी टॅमॅटो टाकतं, कोणी साधंच करतं. मी अशा पद्धतीने करत असते. बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट छान वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर चेक करूया. वांग्याचं भरीत आपलं छान असं तयार झालेलं आहे. खालीवर करून घ्यायचं चमच्याने. बघू शकता मस्त असं वांग्याचं भरीत झणझणीत चमचमीत तयार झालेलं आहे. आपण आता रोडगे तयार करणार आहोत. मी इथे एका ताटामध्ये बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला 5 रोडगे करायचे आहे, त्यामुळे तितकं पीठ काढून घ्यायचं. एका भाकरीच्या उंड्यामध्ये 5 रोडगे तयार होतात. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. अलगद असं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ हाताने मळून घ्याल तेवढे बाजरीची भाकरी आणि रोडगे छान तयार होतात. एकदाच पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. एका भाकरीच्या उंड्या इतकं पीठ आपल्याला भिजवायचं आहे. मी ते छान असा उंडा तयार करून घेतला आणि छान असा मळून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे त्याचे गोळे तयार करायचे. आपल्याला 5 रोडगे करायचे आहे, त्यामुळे मी इथे 5 गोळे तयार करून घेतले, म्हणजे पटकन आपल्याला थापता येतात. सुरुवातीला मी तुम्हाला एक रोडगा थापून दाखवणार आहे. थोडंसं पीठ टाकायचं, हाताला पीठ लावायचं आणि छान थापून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने रोडगा आपला छान तयार झालेला आहे. तव्यावर टाकूया. तवा छान गरम झालेला आहे आणि थोडं पाणी लावून घ्यायचं त्याला. सर्व बाजूने पाणी लावायचं, म्हणजे रोडगा छान तयार होतो. लगेचच पाणी लावायचं. तुम्ही जर लवकर पाणी नाही लावलं तर भाकर उलू शकते आणि त्याला पापडा चांगला येत नाही. सर्व बाजूने मी इथे पाणी लावून घेतलं. भाकरीवरचं थोडंसं पाणी जिरू द्यायचं आणि उलथणीने उलथून घ्यायचं आहे. खालची बाजू छान भाजली आहे आणि काढून घ्यायची. खालची बाजूही छान भाजलेली आहे. आपण आता गॅसवर हा रोडगा भाजून घेणार आहे. मस्त टम्म फुगलेला आहे, बघू शकता. छान असा खालीवर करत रोडगा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी मी कमी गॅस ठेवलेला आहे. कमी गॅसवर हा रोडगा छान भाजून घ्यायचा. मस्त तयार होतो. रोडगा मी इथे छान खालीवरतून भाजून घेतलेला आहे, बघू शकता. एका प्लेटमध्ये काढून घेतला. सर्व रोडगे मी असेच तयार करणार आहे. सर्व रोडगे मी इथे तयार करून घेतले. त्यावर आपण नैवेद्य ठेवूया. वांग्याचं भरीत टाकून घ्यायचं. ह्या पद्धतीने बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत मस्त असं चमचमीत खमंग वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. नक्की या चंपाषष्ठीला करून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप पण करा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.